हॅलो नमस्ते, मी मीनल. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहेत. माझ्या चॅनलवर मी आज तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करणार आहे जो महिलांसाठी खूप गरजेचा आहे. तर मंथली किराणा कसा भरायचा, मंथली किराणा भरताना काय गोष्टी लक्षात घ्याव्या जे करून आपले पैशाची बचत होईल, त्यानंतर मंथली किराणा आणल्यानंतर तो आपल्याला कसा पुरवायचा आणि किती महिने जातो मला, मी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यानंतर मी डब्यांमध्ये कशा प्रकारे स्टोअर करते आणि फ्रीजमध्ये सुद्धा भाजीपाला आणून ठेवायचा कसा, तो कसा कोणत्या पद्धतीने मी ठेवते. त्यानंतर क्लीनिंग, फ्रीजमध्ये क्लीन राहावे आणि जास्त कचरा नको व्हायला, मेसी नको दिसायला फ्रीजमध्ये सुद्धा. तर मी फ्रीज कशा प्रकारे ठेवते आणि फ्रीजमध्ये प्रत्येक वस्तू कसे मी स्टोअर करते. त्यानंतर किचनमध्ये सुद्धा आपले जे किराणाचा जो काही सामान असतो, ग्रोसरी म्हणा किंवा क्लिनिंग म्हणा, क्लिनिंगचं सामान म्हणा, किंवा स्नॅक्समध्ये जे मुलांसाठी आपण आणतो ते पण मी कशा प्रकारे ठेवते, तर मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. त्यानंतर आज मी किराणा आणताना आमच्या इथे सेल लागलेला, तर सेल लागल्या 10-10 रुपयाच्या वस्तू होत्या. तर मी काय काय आणलेलं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग बघायला विसरू नका. आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला दाखवते आता मी. तर इथे तुम्ही सर्वात पहिले बघू शकतात की हे नागलीचे पापड आहेत. हे नागलीचे पापड आम्ही दरवर्षी तर आम्ही घरीच बनवतो, माझी मम्मी. तर यावेळेस मी विकत आणलेले आहेत. त्यानंतर इथे उडदाचे पापड, इथे बघू शकतात बिस्किट आणलेले आहेत. बिस्किट हे आम्ही 2-3 प्रकारचे आणतो, तर यावेळेस फक्त गुड डेच आणलेले. त्यानंतर इथे तेलाची कॅन आणत असतो, पण आता इथे तेलाची कॅन सुट्टा आम्ही पाऊच घेतलेले आहेत. त्यामुळे हे पाऊच मला किती महिने जातात ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात हँडवॉशचे जे आपण पाऊच आणतो ते आपल्याला खूप महाग पडतं, आणि हे जे तुम्ही हँडवॉशचे पाऊच बघू शकतात हे 10 रुपीजचे आहेत. तर यामध्ये तुमची पूर्ण ही अख्खी एक बॉटल तुम्ही तेवढ्या एका पाऊचने तुम्ही बॉटल भरू शकतात. तर खूप म्हणजे परवडणारं आहेत. तर त्यानंतर इथे बघू शकतात शिवांशसाठी मी इथे बॉडी लोशन आणलेले आहेत. ते मामाचं तुम्हाला दाखवलेलं, त्यावरती पण आम्हाला डिस्काउंट मिळालेलं. तर 350 रुपयामध्ये आम्हाला ते मिळालेलं. ॲक्च्युअल प्राईस त्याची 500 आहेत. त्यानंतर इथे तुम्ही शिवांशसाठी मी ही बॉटल आणलेली, वॉटर बॉटल आणि मॅगी, दर महिन्याच्या किराणामध्ये लागणाऱ्या डेलीच्या ज्या वस्तू आहेत त्या, लोणचं. त्यानंतर इथे थोडी एक मी कुळीत आणलेली. कुळीत का आणलेली, कारण आम्ही शेंगोळ्या बनवत असतो, त्यामुळे इथे कुळीत मला लागतच असते. त्यानंतर पुढे बघू शकतात तुम्ही साबुदाणा, बाजरी, शेंगदाणे मला 2 किलो लागतात, कारण शेंगदाणा आमटी वगैरे कशात पण मला शेंगदाण्याचा जास्त यूज होतो. त्यानंतर तांदळामध्ये मी जिरा आणि इंद्रायणी हे 2 तांदूळ मी आणत असते, आणि बासमती. तर बघू शकतात 2-2 किलो माझे हे तांदूळ असतात. इथे काजू बदाम, मनुके आणलेले यावेळेस, तर शिवांशसाठीच आणलेले खास करून. वेलची आणलेलीत, तर चहामध्ये तुम्ही वेलची कुटून टाकू शकतात, खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे चहापत्ती तुम्ही बघू शकतात. दरवेळेस माझी सपटची असते, पण यावेळेस मी सोसायटीची चहा पावडर आणलेली आहेत. तर खूप मस्त आहेत याची पण टेस्ट. देवाचं तेल, तर त्यानंतर विम जेल. यानंतर थोडासा भाजीपाला पण येता आणलेला आहेत. भाजीपाला मी आठवड्याचा बाजार करत असते, पण यावेळेस मला टाईम नसल्यामुळे मी थोडाफार बाजार करलेला आहेत. त्यानंतर इथे आणलेले अक्रोड पण आणलेले थोडे. तर हा सगळं किराणा मी आता कसा स्टोअर करते ते पण दाखवणार आहेत. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात मला जे तुम्हाला सांगितलं होतं सेलमधनं मी काय काय आणलेलं, तर बघू शकतात टिकल्याचं पॉकेट मला 10 रुपीजमध्ये. त्यानंतर हे ब्लेंडर आहे ते पण 10 रुपीजमध्ये. हा मिरर आहे तो पण 10 रुपीजमध्येच मिळालेला. त्यानंतर शिवांशी ही सोप आहे जी 150 रुपयाची आहे, टेडी बार म्हणून. हे पण पावडर आहे 10 रुपीजची. सिंदूर पेन्सिल, त्यानंतर क्लचर, नेल पॉलिश, अशा या सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या मी अगदी 10 रुपीजच्या सेलमध्ये आणलेल्या आहेत. त्यानंतर हे सनस्क्रीम जी मला डेली रुटीनमध्ये लागते. सनस्क्रीम का, तर आपण जे डेली किचनमध्ये काम करत असतो त्यामुळे आपल्या स्किनला फरक पडत असतो, डल वाटत असते, त्यामुळे सनस्क्रीम हे डेली लावावी. तर त्यानंतर आता हा किराणा कसा मी स्टोअर करते ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला आता बघूया. तर इथे शिवांशचं पण काहीतरी चाललेलं आहे. मिरर घेऊन तो मिररमध्ये एकसारखं बघत होता आणि तो माझ्याकडेही बघत होता, तर बघू शकता तुम्ही. तर इथे आता मी भाजीपाला पहिले निवडून घेणार आहेत. किराणा मी तसंच ठेवलेला आहे.
पहिले मी भाजीपाला कसा निवडते आणि बघू शकतात कशा पद्धतीने मी स्टोअर करते। फ्रीजमध्ये सुद्धा मला सुटसुटीत आणि मोकळं असं ठेवायला आवडतं। मला जास्त काही पसारा आवडत नाहीत आणि फ्रीज असं भरलेलं पण मला जास्त आवडत नाही। तर इथे मी असे कंटेनर आपले जे कप आपण काही केक वगैरे घेतल्यामुळे केक वगैरे घेतो किंवा असं काही पण बेकरीमधनं जे घेतो आपण त्यामध्ये बघू शकतात असे कंटेंट आपल्याला हे डबे मिळतात प्लास्टिकचे, तर ते खूप उपयोगी आहेत। तर मी हे बघू शकता तुम्हाला फ्रीजमध्ये कसे ठेवते आणि खूप उपयोगाचे आहेत। यामध्ये मी एका याच्यात मिरच्या निवडून ठेवलेल्या आहेत, दुसऱ्या याच्यात आलं ठेवलेलं आहेत, त्यानंतर कोथिंबीर निवडून घेत आहेत। कोथिंबीर निवडून लगेचच मी भाजीपाला आणला की लगेच निवडून ठेवते मी। टाईम दुसऱ्या दिवसाचा वेट किंवा पालेभाज्या आहेत तर थोड्या वेळाने निवडाव्या असं मी करत नाही। तर भाजीपाला आणला की मी लगेचच निवडून ठेवते। ते केल्याने कसं नंतर आत्ता केल्याने नंतर आपल्याला टाईम मिळतो आणि थोड्या वेळाने परत तेच काम करायचं, तर मग त्यापेक्षा आधीच केलेलं बरं। तर बघू शकता एकाच्यामध्ये कोथिंबीर ठेवलेली आहेत, सगळे कॅरी बॅगमध्ये मी असे ठेवून बघू शकतात किती मस्त दिसत आहेत। त्यानंतर इथे कढीपत्ता आहे। कढीपत्त्याच्या काड्या मी कधीही काढत नाही कारण कढीपत्ता सुकून जातो, त्यामुळे हा कढीपत्त्याचा डब्बा आहे। तर असे मी वेगवेगळे डबे आणलेले आहेत, अजून भरपूर आहेत। तर जसे जसे मला लागेल मी तसेच ठेवत असते। बघा कढीपत्ता पण असेल तसाच राहतो, जेव्हा जेव्हा लागेल एक एक काडी तोडून मी भाजीमध्ये टाकत असते। त्यानंतर इथे फ्लावर आहेत, फ्लावर पण मी पहिले एक एक फ्लावर शिवांशचं इथे चालू होतं की शिवांशला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं, त्याचं बाय बाय चाललेलं होतं, हॅलो हॅलो करत होता सगळ्यांना। तर त्यानंतर इथे बघू शकतात तुम्ही फ्लावर पण थोडे थोडे असे मोकळे करून ठेवते कारण त्यामध्ये आळी वगैरे असली तर ती दुसऱ्या भाज्यांमध्ये पण जाऊ शकते आणि फ्रीजमध्ये भाजीमध्ये राहू शकते, त्यामुळे बघू चेक करून घेते मी आणि असे मोकळे करून मी एका कॅरी बॅगमध्ये ठेवते, जेणेकरून आपल्याला भाजी बनवायच्या टायमाला पण झटपट भाजी चिरून होते। तर बघू शकतात कॅरी बॅगमध्ये असं मस्त मी फ्लावर ठेवलेली आहेत। इथे शिवांशचं पण चालू होतं की मी पण व्हिडिओमध्ये येणार आहेत, मी पण सगळ्यांशी बोलणार आहेत। त्यानंतर हे एक छोटं टोपलं आहे, त्यामध्ये मी सगळे लिंबू ठेवते आणि हे तुम्ही बघू शकतात भेंडी आहेत। तर दाखवते मी तुम्हाला, बघा किती छान दिसत आहेत, व्यवस्थित आणि चांगलं वाटत आहे, स्वच्छ, काहीच असं गचगच वाटत नाहीत, पसारा वाटत नाहीत। तर आता फ्रीजमध्ये कसं स्टोअर करायचं मी ते दाखवते तुम्हाला। तर इथे फ्रीजचा जो दरवाजा असतो त्यामध्ये सर्वात पहिले मिरच्या ठेवलेल्या आहेत, मिरच्यानंतर इथे त्यानंतर बाजूला कोथिंबीर ठेवलेली आहेत, इथे आलं ठेवलेलं आहे एका साईडला आणि इकडे सगळे आपले जे मसाले असतात किंवा आमसूल वगैरे मसाले, चाट मसाला वगैरे जे असतात ते इथे ठेवते मी। त्यानंतर इथे खालती तुम्ही बघू शकतात इथे वाळलेल्या मिरच्या वगैरे ठेवते, याच्यामध्ये चिंच आहेत। तर अशा प्रकारे मला सुटसुटीत फ्रीज आवडतो आणि त्यामुळे घाणही होत नाहीत, स्वच्छ राहतो, जास्त करून पुसायची गरजसुद्धा वाटत नाही, बघू शकतात तुम्ही। तर माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि पहिल्यांदाच बघितले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच डेली रुटीनच्या व्हिडिओ आणि डेली ब्लॉग मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहेत। तर इथे बघू शकता टोमॅटो, सगळ्या ज्या काही भाज्या मी आणलेल्या त्या आता इथे ठेवणार आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। यानंतर माझे मिनी ब्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डेली रुटीनमध्ये। हे भोपळा आणलेला आहे, भोपळ्याचे मी जास्त करून दशम्याच बनवत असते, दशम्या खूप छानही लागतात, टेस्टी लागतात आणि दमदमीतही राहतात। शिवांश पण खूप मस्त खातो, काही त्रास देत नाहीत। आणि इथे टोमॅटो कॅचअप आहेत, कोकम सरबत आहेत। त्यानंतर फ्रीजमध्ये बघू शकतात काहीच मला आवडत नाही, जे पण माझ्या भाज्या वगैरे असतात ते खालच्या याच्यात स्टोअर करते। त्यानंतर सेकंडवाला जो आहे त्याच्यामध्ये फ्रूट ठेवते। तर अशा पद्धतीने इथे लिंबू वगैरे ठेवून दिलेले आहेत। तर आता हा किराणा जो आहे हा किराणा मी कसा स्टोअर करते तर बघा आता हे जे अमूलचं चीज आणि बटर आहेत ते मी फ्रीजमध्ये आता ठेवून घेत आहेत। तर एका साईडला मी बघू शकतो वरच्या कंटेंटमध्ये फुलं ठेवली आहेत, त्यामुळे फुलं मी एक्स्ट्रा बाजूलाच ठेवते कारण त्यामध्ये सुद्धा आळ्या असतात, त्या भाजीमध्ये नको जायला, कशात पडायला नको, त्यामुळे त्याचा एक वरती एक कंटेंट जो माझा फ्रीजमध्ये जो कप्पा आहे त्यामध्ये मी ठेवलेले आहेत, साईडलाच ठेवलेले आहेत। बघू शकतात किती छान वाटत आहेत। या प्लास्टिकच्या जे डबे आहेत तुम्ही त्याच्यामध्ये असं स्टोअर करू शकतात। तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, तुम्ही पण अशा पद्धतीत ठेवू शकतात। कोणी कोणी कॅरी बॅगमध्ये भरून असंच दरवाजामध्ये कुठं पण ठेवतात, तर ते खूप घाण दिसतं आणि खूपच पसारा होऊन जातो। असं तुम्ही व्यवस्थित ठेवा
स्वच्छ राहील फ्रीज आणि खूप छान वाटेल. वेळेवर वस्तूही सापडते. इथे बघू शकतात फ्रूट आहे आणि हे अदर अजून कंटेंट जे आहे बॉक्स यामध्ये सुद्धा मी अजून स्टोअर करू शकते. इथे बघू शकतात बाजरीचे पीठ आहे एका ह्याच्यात आणि एका ह्याच्यात नागलीचे पीठ आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही पीठ मी इथे ठेवलेले आहे. फ्रीजमध्येच पीठ ठेवते. बाजरीचं वगैरे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. पीठ अजिबातही खराब होत नाही. 1-2 महिने फ्रीजमध्ये आरामशीर राहते. बाजरीचं पीठ तुम्ही उलटं बाहेर ठेवल्याने खराब होऊ शकते, त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा. इथे फुलं ठेवते. फुलं ठेवल्याने याला एक दरवाजा आहे, त्यामुळे हे सेफ राहतात मध्ये. तर बघू शकतात वरती मी फक्त रवा ठेवते. या डब्यामध्ये तुम्हाला दिसत असेल रवा आहेत आणि भगर आणि इथे चावी फ्रीजची इथेच असते. तर इथे आता बघू शकता तुम्हाला इथे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे. तर रॅक तशी आहेत माझी. तर मी त्यामध्ये कशी ठेवते, माझ्यामध्ये इथे ट्रॉली वगैरे काही नाही आहेत. आम्ही रेंटेडनी आहोत आत्ता. तर मी कशा प्रकारे आता माझ्या ज्या रॅक आहेत त्यामध्ये मी कशा प्रकारे सगळे डबे वगैरे स्टोअर करते तर तुम्हाला दाखवते. इथे आता सगळा किराणा मी डब्यांमध्ये टाकणार आहेत. इथे वेलची टाकत आहेत. वेलची तुम्ही चहामध्ये कुटून टाकू शकतात. खूप छान टेस्ट येते आणि खूप घट्ट असा चहा बनतो. आणि पाहुणे आल्यावरती तुम्ही हा वेलची टाकून कुटून तुम्ही टाका, खूपच टेस्टी लागतो. त्यानंतर हे जे डबे आहेत हे छोटे छोटे मसाल्यांचे डबे आहेत. तर जिरे, मोहरी, त्यानंतर ओवा अशा प्रकारे जे जे काही आणलेलं आहे ते मी आता या डब्यांमध्ये भरून ठेवते. तर डब्यामध्ये भरल्याने की आपल्याला हे जे छोटे छोटे सामान आहेत जिरे, मोहरी, ओवा, हळद, परत अशा या ज्या वस्तू असतात त्याचे हे मी छोटे छोटे डबे केलेले आहे, एकसारखे 6. कारण यामध्ये दिसायला पण चांगलं दिसते आणि लवकर सापडतं. तर काही लोकांना सवय असते की आपण स्टीलच्या डब्यांमध्ये सर्व एकत्र ठेवतो, तर ते सापडायला खूप त्रास होतो. त्यामुळे मी अशा प्रकारे डबे केलेले आहेत प्लॅस्टिकचे. तर अशा प्रकारे मी स्टोअर करते. तर तुम्ही कशा पद्धतीने ठेवतात ते पण मला कमेंट करायला विसरू नका. तर इथे रॅकमध्ये जे ती खालती तुम्हाला 3-4 मोठे मोठे डबे दिसत आहेत त्यामध्ये मी किराणा ठेवत असते. आणि वरती अजून मी 6 डबे केलेले आहेत जे शेंगदाणे, साबुदाणा सर्व त्याच्यात मावतो. पण एक्स्ट्राचं जर असेल तरी हे असे मोठे मोठे डब्यांमध्ये मी ठेवते. याच्यामध्ये मी ठेवलेले तांदूळ, सर्व प्रकारचे तांदूळ यामध्ये ठेवते. जी गोष्ट जास्त असेल तर ती अशा आपण मोठ्या डब्यांमध्ये ठेवू शकतो. त्यानंतर शेंगदाणे आहेत. तर शेंगदाणे पण मी पत्र्याच्या डब्यामध्ये, कढीवाल्या डब्यात ठेवत असते. तर बघा आता पुढे मी कशा प्रकारे ठेवते. तर आता सर्वात पहिले इथे मी शेंगदाणे ठेवून घेते. त्यानंतर पोहे ठेवत आहेत. पोहे माझ्याकडे होते त्यामुळे मी किराणामध्ये पोहे आणलेले नाही आहेत. आणि जास्त करून पोहे नाश्ता वगैरे आम्ही जास्त करत नाहीत. पाहुणे वगैरे आले तेव्हाच आम्ही पोहे वगैरे करतो, त्यामुळे पोहे आणायची गरज नव्हती. मैदा ठेवलेला आहे. इथे सोयाबीन ठेवलेले आहेत. खोबरं आहेत आणि शेंगदाणे. तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे जे आहेत ते मी त्या डब्यामध्ये ठेवलेले. पण थोडं जास्त सामान असल्यामुळे किराणामध्ये शेंगदाणे त्यात बसत नव्हते, त्यामुळे मी तांदळाचे शेंगदाणे ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तर इथे आता तुम्ही बघू शकतात मी सर्व डब्यांमध्ये किराणा भरलेला आहे. किती छान दिसत आहेत डबे माझे. इथे चहा, साखर आणि कॉफीचा डबा आहेत. एकीकडे इथे तुम्ही बघू शकतात हे जे 6 डबे दिसत आहेत वरचे, त्या खालती पण 6 डबे आहे अजून. त्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ अशा प्रकारे सर्व मी स्टोअर करते. आणि त्याच्या पाठीमागे पण काचीचे डबे आहेत. तर काचेच्या डब्यांमध्ये सुद्धा मी काळा मसाला, तिखट, लाल तिखट, परत हळद अशा प्रकारे मी काचेच्या बरण्यांमध्ये ठेवते, जेणेकरून काचेच्या बरण्या पाठीमागे सेफ राहतील आणि जास्त काढायलाही नको. त्यामुळे मी त्यामध्ये तिखट आणि काळा मसाला ठेवलेला आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तेलाच्या ज्या पिशव्या आहेत त्या पण अजून मला कॅनमध्ये ओतायच्या आहेत.
आणि ओट्याच्या खाली तुम्हाला बघू शकता साबण वगैरे सर्व मी तिथे ठेवत असते त्या कोपऱ्यामध्ये, कारण तिथून आम्हाला साबण वगैरे किंवा जे पण क्लिनिंगचं जे सामान आहे ते मी त्या कोपऱ्यात ठेवत असते. तिथून यायला पण इझी असते आणि एका बाजूला राहते. तर इथे थोडंसं मी चेंजेस केलेलं आहे. जे पण माझे मसाले होते ते मी आता इथे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. बघा किती व्यवस्थित दिसत आहेत. आणि आपल्याला जो पण मसाला लागेल भाजीला तर इथून मी पटकन काढू शकते. त्यामुळे इथे सर्व मसाले मी या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये मी ठेवलेले आहेत. तर बघू शकतात ठेचा वगैरे सर्व या गोष्टी मी इथेच ठेवत असते. दिसायला पण छान दिसत आहेत. तर हा जो एवढा किराणा दाखवलेला तो मला 2 महिने जात असतो आणि भाजीपाला पण मला 15 दिवस आरामशीर जातो. आणि कशा पद्धतीने मी ठेवते ते पण मी तुमच्यासोबत दाखवलेलं आहे. भाजीपाला अगदी खराब होत नाहीत, 15-15 दिवस तसाच राहतो आणि किराणासुद्धा मला 2-2 महिने जात असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पण सेविंग करू शकतात.